राहुल नार्वेकरांनी 10 तारखेला निकाल दिल्यानंतर राजकीय भूकंप. पृथ्वीराज चव्हाण. गेल्या 7 ते 8 महिन्यांपासून शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची जोरदार चर्चा राज्याच्या राजकारणात पाहायला मिळत आहे. सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर राहुल नार्वेकरांना 10 जानेवारीपर्यंत या संदर्भात अंतिम निकाल देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. आता अवघ्या 2 दिवसांवर ही तारीख आल्याने राजकीय तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. राहुल नार्वेकर नेमका काय निर्णय देणार या संदर्भात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना मोठं विधान केलं आहे. 10 तारखेला शिवसेनेच्या पक्षांतराचं काय झालं तो भूकंप व्हायचा आहे. म्हणजे तो काय झालं तरी तो व्हायचा. आधी तो होऊ द्या, त्यानंतर दुसरं काय होतं ते बघू आपण. गिरीश महाजन असं म्हणते की राजकीय भूकंप आणखीन होणार आहे. त्याला पार्श्वभूमी असं की काँग्रेसचे 10 आमदार त्यांच्या गळाला लागले आणि काँग्रेस फुटणार असं प्रत्यक्ष वक्तव्य त्यांचं होतं. मी वक्तव्य केलं की त्यांचे प्रयत्न अजून काही थांबलेले नाहीत. म्हणजे अजून शिवसेना शिल्लक आहे, राष्ट्रवादी शिल्लक आहे, ते चाललेले आहेत, ते करत राहणार. कारण त्यांना माहिती आहे की आज लोकांची प्रचंड तीव्र नाराजी या प्रकाराबद्दल झालेली आहे. जे प्रशासन चाललेलं आहे, प्रशासनामध्ये जे काही चाललं आहे त्याबद्दल लोकांची नाराजी आहे. त्यामुळे विरोधी पक्षच अस्तित्वात ठेवला नाही तर मग आपल्याला काहीतरी संधी मिळेल म्हणून त्यांचा प्रयत्न चालू आहे. पण मला वाटतं पहिला भूकंप हा नार्वेकर काय करतात याच्यावर ठरणार आहे. त्यांनी जर त्यातून अंग काढलं आणि काही निर्णय दिला नाही त्याची शक्यता आहे. कोण म्हणतं आजारी पडतील, कोण म्हणतं राजीनामा देतील, कोण म्हणतं पुन्हा तारीख वाढवून म्हणतील, काय पण करतील. पण मग सुप्रीम कोर्टाला कुठेतरी निर्णय घ्यावा लागेल. मला वाटतं तो पहिला राजकीय भूकंप आहे. आता त्याचं लक्ष विचलित करण्याकरता काही ते सांगतायत, हे करतात. मला आता ईडीचा वापर ते करतायत. ज्यांच्यावर ईडीची कारवाई केली आहे त्यांच्यावर दहशत, धमक्या, ब्लॅकमेल चाललेलं आहे. आणखी कोणी बळी पडेल का नाही मला वाटत नाही. कारण ते निवडणुकीचं वातावरण जे झाले लोकांना माहिती आहे. रस्त्यात गेले की लोक काय बोलतात ते लोकांना माहिती आहे. त्यामुळे आता आणखी कोणी त्या दिशेने जाईल असं मला वाटत. मध्यंतरी